अधुरी प्रेमकहाणी भाग 2। पाठीमागे उभं कोण होतं? अन्वीच्या मागे कोणीतरी उभं होतं। तिचं हृदय जोरात धडधडत होतं। आदित्यचा फोन नुकताच कट झाला होता। त्याचा शेवटचा आवाज अजूनही तिच्या कानात घुमत होता। अन्वी, माझ्यावर विश्वास ठेवू नकोस आणि आत्ता लगेच तिथून निघून जा। अन्वीने हळूहळू मागे वळून पाहिलं। प्लॅटफॉर्मवर अंधार होता। थोड्या अंतरावर एक माणूस काळ्या कपड्यांत उभा होता। चेहरा दिसत नव्हता। अन्वीने घाबरत विचारलं, कोण आहात तुम्ही? तो काहीच बोलला नाही। तो फक्त तिच्याकडे पाहत राहिला। अन्वी एक पाऊल मागे सरकली। मी पोलिसांना फोन करते। तेवढ्यात तो माणूस तिच्याकडे चालत येऊ लागला। अन्वीने फोन काढला, पण अचानक स्टेशनवरील सगळे दिवे बंद झाले। पूर्ण अंधार। अन्वी घाबरून ओरडली, कोण आहे? काही सेकंदांनी दिवे पुन्हा लागले, पण तो माणूस तिथे नव्हता। फक्त जमिनीवर एक छोटीशी चांदीची अंगठी पडली होती। अन्वीने ती उचलली। अंगठीच्या आत काहीतरी कोरलेलं होतं। अन्वीच्या डोळ्यांत पाणी आलं। ही अंगठी आदित्यने तिला 3 वर्षांपूर्वी दिलेली अंगठी होती। पण ती अंगठी तर अन्वीने स्वतः आपल्या घरी ठेवली होती। मग ही इथे कशी आली? अन्वी त्या रात्री थेट घरी आली। तिने आईला काहीच सांगितलं नाही, पण आईच्या नजरेतून काही सुटलं नाही। कोठे गेली होतीस? अन्वीने उत्तर दिलं नाही। ती सरळ आपल्या खोलीत गेली। दरवाजा बंद केला। तिने तो काळा लिफाफा पुन्हा उघडला। आतला फोटो समोर ठेवला। फोटोमध्ये तिची आई आणि आदित्य उभे होते, पण फोटोच्या मागे आणखी काहीतरी लिहिलं होतं। तिने मोबाईलच्या प्रकाशात नीट पाहिलं। फिकट अक्षरांत लिहिलं होतं, ऑक्टोबर 12, रात्री सकाळचे 11:30, हॉस्पिटलच्या मागच्या गेटवर। अन्वीच्या अंगावर काटा आला। ऑक्टोबर 12 हीच ती तारीख होती ज्या दिवशी आदित्यने तिला सोडलं होतं। म्हणजे त्या दिवशी काहीतरी घडलं होतं। रात्री अन्वीला झोप येत नव्हती। तिने आईच्या कपाटाबद्दल विचार केला। आईने नेहमी एक जुनं कपाट लॉक करून ठेवलं होतं। लहानपणापासून अन्वीला त्या कपाटाला हात लावण्याची परवानगी नव्हती, पण आज तिला ते कपाट उघडायचंच होतं। आई झोपल्याची खात्री करून अन्वी हळूच बाहेर आली। तिने कपाटाची चावी शोधायला सुरुवात केली। बराच वेळ शोधल्यानंतर तिला चावी आईच्या जुन्या पर्समध्ये मिळाली। तिने कपाट उघडलं। आत जुन्या फाईल्स, कागदपत्र आणि काही फोटो होते। एका फाईलवर लिहिलं होतं, कॉन्फिडेन्शियल। अन्वीने फाईल उघडली। पहिल्याच पानावर आदित्यचं नाव होतं। तिचे हात थरथरू लागले। फाईलमध्ये त्याचा फोटो होता, त्याच्या खाली काही मेडिकल रिपोर्ट्स आणि शेवटी एक कागद, सब्जेक्ट मस्ट लीव द सिटी इमिडिएटली। अन्वीला काहीच समजत नव्हतं। सब्जेक्ट? आदित्यला कोणीतरी रुग्णासारखं का लिहिलं होतं? तिने पुढचं पान उघडलं आणि तिथे तिच्या आईची सही होती। अन्वीच्या डोळ्यांत अश्रू आले। आईने माझ्यापासून आदित्यबद्दल इतकं मोठं गुपित का लपवलं? तेवढ्यात मागून आवाज आला, तू हे काय करतेयस? अन्वी दचकली। तिची आई दरवाज्यात उभी होती। दोघींची नजरानजर झाली। आईच्या चेहऱ्यावर भीती होती। अन्वीने फाईल हातात धरली। आई काहीच बोलली नाही। मला सगळं सांग। अन्वी, ही फाईल बंद कर। नाही, कृपया। 3 वर्ष मी आदित्यला दोष देत राहिले। अन्वी रडत ओरडली, मला वाटत होतं त्याने मला फसवलं, पण सत्य काहीतरी वेगळंच आहे। आईच्या डोळ्यांत अश्रू आले। हो, अन्वी थिजली। म्हणजे? आईने हळू आवाजात सांगितलं, आदित्यने तुला कधीच सोडलं नव्हतं। मग मी त्याला तुझ्यापासून दूर केलं का? आईने काही क्षण डोळे मिटले। कारण मला भीती होती। कशाची? आईने तिच्याकडे पाहिलं आणि म्हणाली, आदित्यपासून नाही, आदित्यच्या वडिलांपासून। अन्वी गोंधळली। त्यांच्या वडिलांचं काय? आईने उत्तर देण्याआधीच बाहेर गाडीचा आवाज आला। आई अचानक घाबरली। तिने फाईल अन्वीच्या हातातून हिसकावून घेतली। आजपासून तू आदित्यचा शोध घेणार नाहीस। पण का? आई म्हणाली, कारण ज्यांनी 3 वर्षांपूर्वी त्याला गायब केलं, त्यांना आजही वाटतं की आदित्य जिवंत नाही। अन्वीच्या अंगावर काटा आला। म्हणजे आदित्य जिवंत आहे? आई शांत राहिली। अन्वी तिच्याकडे धावत गेली। आई, मला सांग। पण आईने फक्त एकच वाक्य म्हटलं, जर आदित्यला कळलं की तू सत्याच्या जवळ पोहोचली आहेस, तर यावेळी तो तुला वाचवू शकणार नाही।
दुसऱ्या दिवशी सकाळी अन्वीने आईशी बोलण्याचा पुन्हा प्रयत्न केला. पण आई घरात नव्हती. तिचा फोनही बंद होता. टेबलवर फक्त एक चिठ्ठी होती. माझ्यावर विश्वास ठेव. घरातून बाहेर पडू नकोस. अन्वीच्या मनात संशय आला. तिने खिडकीतून बाहेर पाहिलं. रस्त्याच्या समोर एक काळी कार उभी होती. गेल्या 2 तासांपासून ती तिथेच होती. कारच्या आत कोणीतरी बसलं होतं. अन्वीने पडदा बंद केला. काही वेळाने फोन वाजला. अनोळखी नंबर. हॅलो, समोरून आवाज आला. तुला तुझी आई हवी असेल तर आज रात्री एकटी ये. अन्वीच्या हातातून फोन सुटता सुटता वाचला. माझी आई कुठे आहे? जिथे 3 वर्षांपूर्वी आदित्य होता. कुठे? जुनं मिल कंपाऊंड. कॉल कट. रात्र झाली. अन्वीला माहिती होतं की तिने तिथे जाऊ नये. पण तिच्या आईचा जीव धोक्यात होता. ती एकटी जुन्या मिलकडे निघाली. मिल अनेक वर्षांपासून बंद होती. आजूबाजूला अंधार. तिने आत पाऊल ठेवलं. आई. काहीच उत्तर नाही. आई. अचानक वरच्या मजल्यावरून आवाज आला. अन्वी. ती थिजली. तो आवाज तिला ओळखीचा वाटत होता. ती जिना चढू लागली. प्रत्येक पायरीसोबत तिच्या हृदयाची धडधड वाढत होती. वर पोहोचल्यावर एक दरवाजा दिसला. दरवाजा अर्धा उघडा होता. अन्वीने तो ढकलला. आत अंधार होता. तिने मोबाईलचा फ्लॅश सुरू